नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहिलं की शुभ्रा गुरुमाला अगस्त्य आणि तिच्या लग्नाची पत्रिका दाखवते. पत्रिका बघून गुरुमा अगस्त्याच्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे असं सांगतात आणि शुभ्रा आणि अगस्त्याला येणाऱ्या 10 दिवसात लग्न बंधनात अडकावं लागेल तरच अगस्त्याचा जीव वाचू शकतो असं गुरुमा सांगतात. यावर सुलक्षणा ताईसुद्धा तयार होतात. मात्र अगस्त्याला हे पटत नाही. अगस्त्य म्हणतो, आई कसली घाई आहे इतकी. यावर सुलक्षणा ताई म्हणतात की आता थांबून काय साध्य होणार आहे. आम्हाला हे जर आधीच माहीत असतं तर आम्ही साखरपुड्याच्या मुहूर्तावर अक्षता टाकून शुभ्राला घरी घेऊन आलो असतो. पण हरकत नाही, आम्ही हे लग्न लवकरात लवकर उरकून टाकू. मग अगस्त्य म्हणतो, आई खरं सांग की याची काय गरज आहे. नाही म्हणजे तुम्ही काही कराल, म्हणजे ही शुभ्रा तिच्या कोणत्या तरी दैवी शक्ती असणाऱ्या व्यक्तीला घेऊन काय येते. ती व्यक्ती माझ्याबद्दल काही सांगते काय. अगं देश किती पुढे गेला आहे. 21व्या शतकात राहतोय आपण आणि तुम्ही काय करताय, या गोष्टीवर विश्वास ठेवताय. यावर गुरुमा अगस्त्याला म्हणतात की बालका, जरी शतकं बदलली तरी नियती आणि तिची गणितं कधीच बदलली नाहीत. सृष्टीचक्र कायम तसंच चालत आलं आहे जसं आधी चालायचं. पुन्हा आमच्यावर संदेह असं म्हणून गुरुमा रागाने तिथून जायला निघतात आणि म्हणतात, जर याने आमचं ऐकलं नाही तर पुढचं भविष्य काय असेल हे तुम्हाला माहीतच आहे, मृत्यू. असं म्हणून त्या जायला निघतात. तितक्यात शुभ्रा गुरुमा मला माफ करा असं म्हणून पायाजवळ बसून त्यांची माफी मागते आणि म्हणते, अगस्त्य प्लीज ऐकणार आहे. मी ह्या गोष्टी मानत नव्हते, प्रॅक्टिकल विचार करायचे मी पण आधी, पण गुरुमाने माझं मन बदललं आहे. आयुष्यात कुणाला तरी गुरु मानावर आहे, कुणीतरी गुरु असावं आयुष्यात जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. पण अगस्त्य ऐकायला तयार नसतो. इतक्यात श्री अगस्त्यजवळ येऊन म्हणते, अरे का हुज्जत घालायला लागलाय उगाच. ही काय हुज्जत घालायचा विषय आहे का. आणि तसं पण साखरपुडा झाला आहे ना, फक्त लग्नाचा तर विषय आहे. आई वडील आपल्या चांगल्याचाच विचार करतात की, मग काय प्रॉब्लेम आहे तुला. आणि तसं पण वेळ काळ राशी भविष्य त्याचं काहीतरी महत्त्व असेलच की, म्हणून तर त्या अस्तित्वात आहेत ना. जर त्यांना महत्त्व नसतंच तर त्या अस्तित्वाचंच का असत्या. आईसाहेब सोडून शुभ्रा मॅडम पण तुला एवढा जीव तोडून समजवायला लागल्यात, तू ऐकून तरी घे एकदा. मग शुभ्रा म्हणते, बरोबर आहे श्री तुझं. बघ अगस्त्य, फक्त मीच नाही तर तुझी सगळ्यात जवळची मैत्रीणसुद्धा तुला तेच सांगते. अगस्त्य एकदा गुरुमावर विश्वास ठेव प्लीज. तर गुरुमा म्हणतात, नाही नको, आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. आमच्यासाठी हे पाप आहे. हा बालक आमच्यावरती विश्वासच ठेवत नाही. जी व्यक्ती तुझे प्राण वाचवणार आहे तू तिच्यावर संदेह करतोय. ही मुलगी योग्य बोलते आणि जर का आमच्या विद्येची परीक्षाच घ्यायची आहे ना तर गुरुमा असं म्हणून श्रीकडे हात करतात आणि म्हणतात, ही मुलगी, हिच्याबद्दलही आम्ही सांगू शकतो. यावर शुभ्रा म्हणते, नाही नको, आता आपण अगस्त्यबद्दल बोलतोय ना, मग आता आपण त्याच्याचबद्दल बोलूया. गुरुमा इकडे श्री स्वतःशीच बोलत असते, गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा येणाऱ्या गोष्टीचा विचार कर रे, त्याचा स्वीकार कर रे अगस्त्य. आयुष्य लय सोपं आणि सुखकर होईल. आता तुझा जीव धोक्यात आहे. तुझ्या जीवापेक्षा मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. यानंतर आपण पाहतो गुरुमा इकडे एकट्याच उभ्या असतात. तितक्यात शुभ्रा गुरुमाजवळ येते आणि तिला आठवतं की कशी तिने अभिनय करत असलेल्या देविकाला ती पैसे देऊन गुरुमाची ॲक्टिंग करायला घेऊन आलेली असते. तिने यासाठी गुरुमासोबत 5 लाखांची डीलसुद्धा केलेली असते आणि त्यातील अर्धे पैसे दिलेले असतात. उरलेले पैसे काम झाल्यावर देईल असं शुभ्राने देविका म्हणजेच गुरुमाला सांगितलं. यावर शुभ्रा म्हणते की खूप मस्त ॲक्टिंग केली हां तुम्ही. सगळ्यांना कोणालाही संशयसुद्धा आला नाही. पण आता गुरुमा शुभ्राला म्हणते की काय मग कसं वाटलं. मी म्हटलं होतं ना अजिबात काळजी करू नको. मग शुभ्रा म्हणते की हो छान केली हा ॲक्टिंग. स्पेशली त्या बावळट श्रीला विश्वास पटला आहे आता. पण आता पॅकअप झालं तुमचं, जा आता. यावर गुरुमा म्हणते, काय जा, माझे उरलेले पैसे कुठे आहेत. मग शुभ्रा म्हणते की तुला ते पैसे भेटतील, पण आत्ता इथे तुला कोणी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, जा लवकर इथून. तर गुरुमा म्हणते, आता मी जाते, पण जर माझे पैसे मला मिळाले नाहीत ना तर तुझं सगळं पितळ उघडं पाडीन. यावर शुभ्रा म्हणते, मी सांगितलं ना भेटतील सगळे पैसे, लक्षात ठेवा, मला कॉन्टॅक्ट करायचा नाही, समजलं ना तुम्हाला, आता निघा इथून. मग गुरुमा तिथून निघून गेल्यावर शुभ्रा म्हणते, आली मोठी नट्टी, ओव्हर ॲक्टिंगचं दुकान कुठली. हिची तर 5,000ची पण लायकी नाही आणि 5 लाख मागते. हिचा बंदोबस्त करायला सांगते आणि माझ्याशी पंगा घेतला ना तर आयुष्यभर काम नाही मिळू देणार हिला. यानंतर आपण पाहतो श्री तिच्या खोलीत एकटीच बसलेली असते.
तिला अगस्त्यबरोबरच्या तिच्या आठवणी आठवून खूप दुःखी झालेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते की नको श्री, अगं नको इतकी इमोशनल होऊस. आता साखरपुडा झाला आहे की आज तुझ्या सख्या पक्क्या मित्राचं नवीन आयुष्य चालू झालं. शेवट काय तर तुझ्या दोस्तीला न्याय मिळाला आहे. श्री, आता अगस्त्य शुभ्रा मॅडमचा झाला आहे, त्यामुळे आता पहिल्यासारखा तुझा हक्क नाही राहिला आहे तुझा त्याच्यावर. पण अगस्त्य, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. आणि पुढे तिला आठवतं की गुरुमाने अगस्त्याच्या मृत्यूची भविष्यवाणी केलेली असते आणि अगस्त्याला आणि शुभ्राला 10 दिवसात लग्नबंधनात अडकायला सांगितलेलं असतं. हे आठवून तर श्री खूपच अस्वस्थ होते आणि म्हणते, नाही श्री, काय चाललं आहे तुझं? काय व्हायला लागलं आहे गं तुला? नाही येतो आता तुझ्या आयुष्यात. हा विचार सोडून दे. इथनं मागं झालेलं सगळं फॉर्मॅट करायचं आणि स्वतःला रिस्टार्ट करायचं. पण कसं करू मी? कुणाशी बोलू? बारकेशी बोलू का? नाही, त्याच्याशी नको, त्याला नाही सहन होणार आहे. पण कुणाशी बोलू? कुणाजवळ मी मन हलकं करू? एक हक्काचा होता, पण त्याच्यावर पण आता हक्क नाही. श्री खूप रडत असते आणि तिला अचानक समोर एक डायरी दिसते. श्री ती डायरी उचलते आणि त्या डायरीत ती लिहिते, प्रिय कुचकट, आणि थोडीशी थांबते आणि म्हणते, नाही, प्रिय अगस्त्य. आणि यानंतर आपण इकडे पाहतो की शुभ्रा तिच्या खोलीत असते आणि तिच्या बोटातील अंगठी बघून ती खूप खुश होत असते आणि आठवत असते की कसं सुलक्षणाताईने श्रीचा सगळ्यांदेखत अपमान केलेला असतो. हे आठवून शुभ्रा खूपच खुश होत असते. पण तिला अचानक आठवतं की डॉक्टरने DNA रिपोर्ट्सबद्दल जे सांगितले की तुमचा आणि मिस्टर गायकवाडांचा DNA मॅच होत नाही आहे, पण श्रीचा DNA त्यांच्याशी मॅच झाला आहे. हे आठवून तर शुभ्राला अचानक घाम फुटतो. ती घाबरून जाते आणि म्हणते, कधी कधी ना असं वाटतं की मी त्या श्रीला माझ्या घरी उगाच घेऊन आले. जर मी तिला आणलं नसतं ना तर हे रिपोर्टचं प्रकरण झालंच नसतं. खरंच अपशकुनी मुलगी आहे ती, सगळं स्पॉईल करायला आली. शुभ्रा, हे असं होऊन नाही चालणार. शुभ्रा, तुझं अगस्त्याशी लग्न होईपर्यंत श्री ही गायकवाडांचीच मुलगी आहे हे सत्य कोणालाच कळता कामा नये. जर सगळ्यांना हे कळालं तर सगळं संपून जाईल शुभ्रा आणि तुझं आयुष्य संपेल. नाही, असं होऊन नाही चालणार. ते रिपोर्ट्स ना कुणाच्या हाती लागता कामा नये. पण मी ते रिपोर्ट्स डस्टबिनमध्येच टाकलेले, असं म्हणून ती डस्टबिनमध्ये रिपोर्ट्स बघते, पण डस्टबिनमध्ये ते रिपोर्ट्स नसतात. तेव्हा शुभ्राला आठवतं की ते रिपोर्ट्स डस्टबिनमध्ये टाकून श्रीसोबत ती बाहेर गेलेली असते. हे आठवून शुभ्रा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की ओ गॉड. आणि इथेच आजचा भाग संपतो.